हाय मुंबईकर, कसे काय? मी आहे साई ठाकूर आणि तुम्हाला माझ्याकडून सगळ्यात आधी जय महाराष्ट्र आणि जय साईनाथ. तर आजचा ब्लॉग बनवायचा मुद्दा असा आहे की आज माझ्या लाईफचा पहिला ब्लॉग आहे आणि आज हा ब्लॉग मी बाबांच्या आशीर्वादाने चालू करणार आहे. कारण की आज आपली वज्रदिंडी राजा पालखी म्हणजे लालबागची साई लीला आपल्या बाबांच्या भेटीला निघणार आहे. तर गाईस आज खूप चांगला दिवस आहे. आपले सगळे साई भक्त, साई लीलावाले सगळे ते शिर्डीला निघणार आहे आपल्या बाबांच्या भेटीला. तर ब्लॉग बनवण्याचा मुद्दा हाच आहे. तर आपण आता सगळ्या जेवढे साई भक्त आहेत त्यांना माझ्याकडे हार्दिक शुभेच्छा आणि स्वतःची काळजी घ्या की 13 दिवसामध्ये तुम्हाला एवढ्या उन्हामध्ये चालायचं. आजच खूप ऊन आहे गाईस, तर एवढ्या उन्हामध्ये तुम्हाला चालायचं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि माझ्याकडून जय साईनाथ. तर आता आम्ही लालबागला जाणार आहे. तर बाबांचं दर्शन घ्यायला तुम्ही पण येतात, चला जाऊया साई लीला म्हणजे वज्रदिंडी राजा पालखीचं दर्शन घ्यायला. हाय गाईस, मी आता जस्ट लालबागला पोहोचलो. कारण मी कधी पण लालबागला आलो तर तुम्ही बोलत असेल पालखी तर तुझी काय मेन्शन नाही, मी लालबाग मार्केटमध्ये काय करतो. तुम्ही गाईस कधी पण लालबागला आलो तर पहिलं मी माझ्या राजाचं दर्शन घेतो. तर तुम्हाला वाटत असेल इकडे गणपतीमध्ये दर्शन भेटू शकतं, नाही, इकडे वर्षाचे 65 दिवस दर्शन होतं गाईस. हा तो दगड आहे. इकडे मी कधी पण लालबागला म्हणजे कधी पण सुट्टीच्या टायमाला आलो तर मी इकडे राजाचं दर्शन घेतो. तर हा जो दगड आहे तो जुन्या काळापासून आहे, तो इकडच्या स्थानिक रहिवाशांनी ठेवला आहे. या दगडाला लय मानतात गाईस, म्हणजे आज आपला राजा आहे. तर आजचा ब्लॉग आता चालू होतोय. तर मी दर्शन घेऊ जस्ट त्याची काय मेन्शनलाच चालले, कारण आता लालबागची साई लीला निघणार आहे. तर चला गाईस जाऊ. तुम्ही आता लालबाग मार्केटवरून पहिला बाहेर निघतोय. चला गाईस भेटू. हाय गाईस, आता मी राजा त्याची काय मेन्शन नाही, तर हा माझा मित्र भेटला रोहित. तर आपण तिकडेच राहतो लालबागला. माझा खूप चांगला मित्र आहे गाईस. तर आता मी जस्ट पालखीचं दर्शन घेऊन आलोय. एकदम भारी झालं दर्शन गाईस. माझा मित्र आहे रोहित. तर आता थोड्याच वेळाने पालखी निघणार आहे. तर बाबांचं तुम्ही पण दर्शन घ्या. खूप सारे साई भक्त आले. तर सगळ्यांना माझ्याकडून ओम साईराम. कारण की आपल्याला छोटा पोरगा भेटला आहे, तर छोटा पोरगा काहीतरी अरे छोटा पोरगा भेटला ओम साईराम. तर त्याला पण साईराम. तर खूप सारे साई भक्त लहान पोरं वयस्कर माणसासोबत सगळे बाबांचं दर्शन घ्यायला आले. तर तुम्हाला जय साईराम, ओम साईराम. सावकाश 13 दिवस सावकाश झाला आणि खूप सारे साई भक्त आले. तर आम्ही आता परत जाऊन त्याच्यासोबत बाबांच्या पालखीचं दर्शन घेऊया. तर चला. सजलय हो देव माझा, चांदी सोन्याच्या पालखीत हिरया मोत्या. आता पालखी निघाली आहे शिर्डीच्या दिशेला. लालबागची साई लीला ही निघाली आहे बाबांच्या भेटीला. जय साईनाथ. आला आला राम नवमीचा सण आला, जिथे पाहू तिथे दिसते साई लीला. आला आला राम नवमीचा सण आला, जिथे पाहू तिथे दिसते साई लीला. वेलकम टू साई लीला, वेलकम टू साई लीला, वेलकम टू साई लीला, वेलकम टू साई लीला. आला आला राम नवमीचा सण आला, जिथे पाहू तिथे दिसते साई लीला. आला आला राम
रे सायलीला. आई बाबाची माया येड बहिणीची छाया दिली तू मला. कधी कसा नकळत हा देह माझा तुझाच झाला. आई बाबांची माया येड्या बहिणीची छाया दिली तू मला. कधी कसा नकळत हा गाईस आता आम्ही चुनाभट्टीला पोहोचलोय. पण माझा मित्र आहे कॉलेजचा शुभम ससाने मला भेटायला आलेला गाईस चुनाभट्टीला. घाटकोपरवरून चुनाभट्टीला आलाय. त्याला माहिती आहे आपली सायलीला संध्याकाळी घाटकोपरवर हायवेला पोहोचणार आहे. तरी पण तो मला भेटायला आलाय. तर भाई साईराम तुला. साईराम तर आपल्या एकच लीला लालबागची सायलीला गाईस. तर आपल्या जवळ आई आपला मित्र भाऊ आला छोटा. गाडी इकडे पब्लिक देखो किती आहे भाऊ. पब्लिक थांबली सगळी पब्लिक. काय ट्रॅफिक आहे ट्रॅफिक. आलो गाडी काढतो. आपला भाऊ गाडी काढायला पालखीचं काम आलो. काय आपला भाऊ गाडी काढायला लागलो तर आपल्याला बोललं तर भेटू पुढच्या हॉटला साईरा. हाय गाईज कसे वाटली तुम्हाला साईलीला पालखीची व्हिडिओ. कारण मला अजून शूट करायचं पण इकडे खूप सारे साई भक्त आले. तुम्हाला व्हिडिओ आवडलीच असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर जाऊन सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओला जास्त व्ह्यू द्या. कारण की ही आपल्या बाबांची व्हिडिओ आहे. तर माझा पहिलाच ब्लॉग आहे तर मला सपोर्ट करा. तर तुम्ही जाऊन माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो नाही केलं तर इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा. ही माझी आयडी आहे. तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन फॉलो करा माझ्या इंस्टाग्राम आयडीला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला साईराम.